कबनूर येथील गोळीबार प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतशी या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे समोर येत आहे। पिस्तूल निर्मितीचे साहित्य, 2 बंदुका आणि जिवंत काडतुसे जप्त केल्यानंतर पोलिसांनी आज आणखी एक संशयितांना ताब्यात घेतले। त्यांना न्यायालयात हजर केले असता 6 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कबनूर मधील दत्तनगर परिसरात निलेश कांबळे व शुभम सूर्यवंशी हे तवेरा वाहनात पिस्तूल तपासत असताना अचानक गोळी सुटली। त्यात कांबळे यांच्या मानेत गोळी लागली। त्यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर गोळी लागल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपासादरम्यान कबनूर दत्तनगर परिसरात पिस्तूल तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार तुषार एरुडकर, शुभम सूर्यवंशी व जॅकी माळगे यांना ताब्यात घेण्यात आले होते। त्यांच्याकडून 2 बंदुका, जिवंत काडतूस तसेच पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य जप्त करण्यात आले। तपास पुढे नेत पोलिसांनी बिलाल मुल्ला, मोहसिन मोमीन, जुनेद शेख, युवराज पाटील, प्रणिल भाईमाने व आणखी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। या सर्वांना न्यायालयात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। राकेश खोत हा संशयित सध्या फरार आहे। या प्रकरणातील आरोपी कबनूर, इचलकरंजी तसेच सांगली जिल्ह्यातील असल्याचे समोर येत आहे। कबनूर, दत्तनगर, जवाहरनगर, भोनेमाळ आणि इचलकरंजी परिसरात पिस्तूल विक्रीचे जाळे आहे का, तसेच आरोपींनी आणखी कोणाला शस्त्रे विकली आहेत का याचा तपास सुरू आहे। इचलकरंजीत यापूर्वी बाहेरून पिस्तुले येत असल्याची चर्चा होती, मात्र आता ग्रामीण भागातच शस्त्र निर्मितीचा प्रयत्न होत असल्याचे तपासातून पुढे येत असल्याने खळबळ उडाली आहे। आरोपींनी प्रत्यक्ष पिस्तूल निर्मितीची टोळी अथवा फॅक्टरी उभी केली होती का याचा शोध पोलीस घेत आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मस्के तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे चव्हाण व सद्दाम संधी पुढील तपास करीत आहेत।